चक्क मेहुणीसोबतच थाटला संसार. पुढे घडले भयंकर. कारण ऐकूनच हादरून जाल. सुरेश गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. विवाहित होता, तरी त्याला विवाहित मेहुणी आवडली. मग त्याने तिला नवऱ्याला सोडून आपल्यासोबत राहण्यास भाग पाडले. काही काळानंतर तिने गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. ती त्याच्याबरोबर 2 वेळा पळून गेली होती. दोन्ही वेळा तिला परत आणून सोडले होते. ती वारंवार पळून जाते याचा सुरेशला राग येत होता. त्यातच ती पुन्हा पळून गेली. मग मात्र तिच्या प्रियकराला अद्दल घडवण्याचा त्याच्या भावाचेच अपहरण सुरेशने केले. पोलिसांनी तातडीने हालचाली करत त्याच्या मुसक्या वळल्या. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 21 जुलै रोजी सुरेश बंडगर हा आपल्या आवडत्या पत्नी समजूत राहत असलेल्या मेहुणीसोबत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे गेलेला होता. सकाळी 11 वाजण्याची वेळ होती. त्याला आपण लघुशंकेसाठी जाऊन येतो असे सांगून तिने पोबारा केला. थोडा वेळ प्रतीक्षा करून त्याने तिची शोधाशोध करायला सुरुवात केली. थोड्याच वेळामध्ये मात्र त्याच्या लक्षात आले की तिने आपल्या हातावर तुरी दिलेली आहेत. तसा तो चिडला. त्याला माहिती होते की आपल्याच गावातील रोहित सूर्यवंशी यानेच तिला पळवले असेल. त्या दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा गावात चालू असायची. त्या चर्चेची कुणकुण त्यालाही लागली असल्यामुळे तो संतापलेला होता. त्याचा तिच्यावर फार जीव होता. मात्र तिने धोका दिला असे त्याला वाटू लागले. थोडा वेळ शोधाशोध केल्यानंतर त्याने तडक उमरगा पोलीस स्टेशन गाठले. उमरगा पोलीस स्टेशन येथे त्याने आपली पत्नी सविता सुरेश बंडगर ही मिसिंग असल्याची तक्रार नोंदवली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर तो गावी आला. त्याने आपल्या सगळ्या सोयऱ्याकडे चौकशी करून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठेही तिचा पत्ता लागत नव्हता. तसा तो चिडत चाललेला होता. आता तर जवळपास महिना उलटला होता तरी ती भेटली नाही. तो आणखीनच चिडला. एखाद्या हिंदी चित्रपटामध्ये खून के बदले खून, हात के बदले हात अशी जी भूमिका असते तशी भूमिका घ्यावी म्हटले तर ज्याच्यावर संशय आहे त्या रोहित सूर्यवंशी याची पत्नीही नाही. मग आपण कुणाला पळवावे याचा विचार करू लागला. त्याने खूप विचार केला. अनेक प्लॅन आखला. दिनांक 14 ऑगस्ट रोजी कासार शिरसी येथून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कासार शिरसी ते निलंगा रोडवर करी बसवेश्वर विद्यालयासमोर तो आणि इतर दोघे मिळून पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MS14 KA 0251 घेऊन पोहोचले. तिथं रोहित सूर्यवंशी याच्या 14 वर्षीय भावाला अर्थात कृष्णा सूर्यवंशीला त्याने पळवले. आपल्या पत्नीचे अपहरण केल्याच्या संशयातून त्याने रोहितच्या भावाचे अपहरण तर केले. मात्र पुढे काय असा प्रश्न बंडगर समोर उभा होता. दरम्यान हनुमंत बाबू सूर्यवंशी वय वर्षे 45 याने कासार शिरसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान सुरेश सीताराम बंडगर, अजय तानाजी सूर्यवंशी आणि एक अल्पवयीन मुलगा या तिघांनी मिळून कारमधून कृष्णा सूर्यवंशी याचे अपहरण केलेले आहे. त्यावरून कासार शिरसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 175/2025 कलम 137(3)(5) भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. अपहरणाचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा गुन्हा घडल्याने पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले होते. लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा विशाल घुमे यांनी अपहरण झालेल्या बालकाचा शोध लागावा या दृष्टीने कासार शिरसी पोलिसांना विशेष सूचना दिल्या होत्या. तसेच अपहरण झालेल्या बालकाला काही होऊ नये याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर संशयित आरोपीला पकडण्याचेही आदेश दिले होते. कासार शिरसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी आपल्या पोलीस स्टेशनच्या कर्तबगार कर्मचाऱ्यांचे पथक नेमून त्यांना आरोपीच्या मागावर पाठवले होते. हे पथक पुणे, सोलापूर, कल्याण, ठाणे या ठिकाणी शोध घेत होते. संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे तो वारंवार आपले ठिकाण बदलत असल्याचे त्यांना दिसून येत होते.
अपहरण झालेल्या बालकासोबत असलेले आरोपी हे पूर्व इतिहास असलेले आणि वारंवार गुन्हा करण्याच्या सवयीचे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन बालकाची सुखरूप सुटका करणे अत्यंत महत्त्वाचे होते। त्या दृष्टीने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी तपासाची चक्रे फिरवून शर्थीचे प्रयत्न करायला सुरुवात केली। या कामी त्यांनी लातूर जिल्हा सायबर पोलिसांची मदत घेतली। सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदार यांच्या सहकार्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने उमरगा जिल्हा धाराशिव येथून सुरेश बंडगर याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून पीडित बालकाला आपल्या ताब्यात घेतले। या दरम्यान त्याच्यासोबत असलेले इतर 2 साथीदार हे घटनास्थळावरून पळून गेले होते। त्या दोघांना कासार शिरसी येथून ताब्यात घेण्यात आले आहे। या अनुषंगाने कासार शिरसी पोलिसांनी अधिक तपास केला असता सुरेश बंडगर याचे लग्न 25 वर्षापूर्वीच झाले होते, मात्र त्याने आपल्या पत्नीला सोडून दिले आणि त्याच्या बहिणीसोबतच तो राहू लागला होता। वास्तविक त्या मेव्हणीचेही लग्न झाले होते, मात्र त्याने तिला संसार मोडायला लावून आपल्यासोबत राहायला भाग पाडले होते असे समजले। त्यानंतर ती त्याच्यासोबत पत्नीसारखी राहत असली तरी तिचे गावातीलच दुसऱ्या एका परपुरुषासोबत संबंध असल्याची चर्चा होत होती। दरम्यान ती 2 वेळा आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती, मात्र गावात विनाकारण वादविवाद नको म्हणून त्या प्रियकराच्या वडिलांनी तिला पुन्हा आणून सोडलेले होते। आपल्या पत्नीला वारंवार पळवले जाते याचा राग सुरेश बंडगर याला येत होता। त्याचा बदला घेण्यासाठी त्याने रोहित सूर्यवंशीच्या भावाला पळवण्याचा बेत आखला आणि त्यात तो यशस्वी झाला। मात्र लातूर पोलिसांनी लगेच पाठपुरावा केल्याने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड आणि त्यांच्या पथकातील बैराम मस्के, श्रीहरी डावरगावे, बाळू गायकवाड, किशोर तपसे, श्रीकांत वरवटे, मनोज चव्हाण आणि सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर, नागमोडी, शैलेश सुडे इत्यादींच्या पथकाने मोठ्या हुशारीने आरोपीला ताब्यात घेतले। कासार शिरसी पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी सुरेश बंडगर यांच्या संदर्भामध्ये अधिक माहिती घेतली असता तो अट्टल गुन्हेगार असून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध यापूर्वी 14 गुन्हे दाखल आहेत। हा 15वा गुन्हा दाखल झाला होता। तो बाईलवेडा असल्याचे बोलले जात होते। आपल्या पहिल्या पत्नीला सोडून देऊन तिच्या बहिणीसोबतच तो राहत होता अशी चर्चा गावामध्ये चालू असल्याचे सांगितले जाते। आपल्या पत्नीलाच पळवले याचा बदला घेण्याच्या उद्देशाने केलेला त्याचा डाव अंगलट आला। लातूर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर दाखल असलेल्या इतर गुन्ह्याचीही चौकशी सुरू केली आहे। या एका अपहरणाच्या गुन्ह्याच्या निमित्ताने इतर 14 गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे। कासार शिरसी पोलिसांचे आणि सायबर सेल पोलीस पथकाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे। 3 दिवसांच्या आत अपहरण झालेल्या बालकाला सुखरूप आई वडिलांच्या ताब्यात दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे।